मिलिंद देवरांच्या शिवसेना प्रवेशानंतर काँग्रेसला आणखी धक्का बसणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। काँग्रेसचे 6 ते 7 आमदार शिवसेनेच्या वाटेवर असून गुप्त बैठका पार पडल्याचं सूत्रांनी सांगितलंय। विधानसभा अध्यक्षांच्या निकालानंतर अनेक काँग्रेस आमदार शिवसेनेत यायला तयार असल्याची सूत्रांची माहिती आहे। नागपुरात तब्बल 5.5 ते 6 तास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि संघाच्या पदाधिकाऱ्यांची मॅरेथॉन बैठक झाली। आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही बैठक घेण्यात आली। आगामी लोकसभा निवडणुकीत 48च्या 48 खासदार महायुतीचे निवडून आणण्याच्या दृष्टीनं प्रयत्न सुरू असल्याचं मंत्री दादा भुसे म्हणालेत। नाशिकमधील महायुतीच्या मेळाव्यानंतर ते बोलत होते। तसंच पंतप्रधानांनी गोदावरी नदी स्वच्छतेचा संदेश दिलाय, त्याचं पालन केलं जाईल असंही त्यांनी सांगितलंय। सुषमा अंधारेंना कल्याण लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी द्यायची मागणी ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी उद्धव ठाकरेंकडे केली आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शह देण्यासाठी कल्याणमध्ये खासदार श्रीकांत शिंदे यांच्या तोडीस तोड उमेदवार देण्याचा प्रयत्न ठाकरे गटाकडून सुरू आहे। यवतमाळमधल्या महायुतीच्या मेळाव्यात शिंदे गटातली धुसफूस समोर आली आहे। यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघासाठी संजय राठोड यांच्या नावाची चर्चा आहे। मात्र संजय राठोड यांनी लोकसभा घेतली तर त्यांची विधानसभा आपण घेणार असं जाहीर वक्तव्य भावना गवळींनी केलं आहे। अकोल्याची जागा प्रकाश आंबेडकरांसाठी सोडली असं मोठं विधान रामदास आठवलेंनी केलंय। जागा वाटपाबाबत पत्रकारांनी विचारलं असता त्यांनी हे विधान केलंय। आता आठवले म्हणतात तसं महायुती खरंच अकोल्याची जागा आंबेडकरांना देणार का, यावरूनही राजकीय खल होण्याची शक्यता आहे।